जय शिवराय मित्रांनो एकंदरीत शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। यामध्ये जुलै असेल, ऑगस्ट असेल इत्यादी महिन्यात शेती पिकाचं नुकसान झालं। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना करण्यात आल्या होत्या आणि या अधिसूचनेनुसार आता शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप केली जाणार आहे। यासाठी 10 डिसेंबर रोजी एक महत्त्वपूर्ण जी.आर. करण्यात आलेला आहे आणि या जी.आर.च्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई रक्कम वाटप केली जाणार आहे। आणि मित्रांनो, याच्या संदर्भात काही महत्त्वाचं असं अपडेट आहे। मित्रांनो, या अपडेटच्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत। एकंदरीत शेती पिकाचं नुकसान झालेले जिल्हे कोणते पात्र करण्यात आलेले आणि त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी अनुदानाची रक्कम किती वाटप केली जाणार आहे आणि कधी वाटप केली जाणार आहे या संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, मी गणेश ठाकरे, कृषी न्यूज या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच एक वेळ चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन माध्यमातून नवीन अपडेट हे मिळत राहतील। तर मित्रांनो, या साईडला एक बेल बटन दिसेल, थम्स अप बटन दिसेल, सबस्क्राईबचं बटन दिसेल, याच्यावरती क्लिक करायला विसरू नका। आणि मित्रांनो, असेच नवीन अपडेट आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दिले जातील। तर मित्रांनो, नक्कीच एक वेळ चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, एकंदरीत शेती पिकाचं नुकसान झालं, त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना करण्यात आल्या। अधिसूचनेनुसार पैसे हे वाटप केले जाणार होते। मध्येच हेक्टरी अनुदान आपल्याला शेतकऱ्यांच्या खात्यावर 2 हेक्टरच्या मर्यादेत हे पैसे वाटप केले जाणार होते, परंतु काही कारणास्तव आचारसंहिता लागल्या। राज्य सरकारच्या माध्यमातून विधानसभा सुरू करण्यात आल्या होत्या आणि विधानसभा झाल्यानंतर आता याच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण जी.आर. करण्यात आलेला आहे। 10 डिसेंबर रोजी हा जी.आर. करण्यात आलेला आहे। यामध्ये छत्रपती संभाजीनगरचा विभाग जो आहे तो त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आता नुकसान भरपाई रक्कम ही वाटप केली जाणार आहे। मित्रांनो, जालना जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि या जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आता नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप केली जाणार आहे। त्यासाठी मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आणि त्या निधीचं वितरण सुद्धा केले जाणार आहे। मित्रांनो, दुसरा जिल्हा आहे हिंगोली जिल्हा। आता हिंगोली जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं। ऑक्टोबर महिन्यात शेती पिकाचं नुकसान झाल्यापोटी हिंगोली जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा अधिसूचना करण्यात आल्या होत्या आणि या अधिसूचनेनुसार आता पैसे वाटप केले जाणार आहेत। मित्रांनो, नांदेड जिल्ह्यात जवळपास ऑक्टोबर महिन्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि मोठ्या प्रमाणात हे नुकसान झालं होतं। त्यामध्ये आपण बरेच काही व्हिडिओ पाहिलेले आहेत। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून आढावा सुद्धा घेण्यात आला होता आणि आता नुकसान भरपाईसाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। 10 डिसेंबरच्या जी.आर.नुसार आता नुकसान भरपाई रक्कम या जिल्ह्यासाठी सुद्धा वाटप केली जाणार आहे। मित्रांनो, बीड जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि बीड जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने अधिसूचना करण्यात आलेली आहे, सप्टेंबर महिन्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि या बीड जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाच्या नुकसानाचे पंचनामे करण्यात आले होते आणि बीड जिल्ह्यात सुद्धा नुकसान भरपाई वाटप केली जाणार आहे। धाराशिव जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं। 8/10/2024 रोजी शेती पिकाचं नुकसान झाल्यापोटी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम ही आता वाटप केली जाणार आहे। मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि त्याच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना हे सुद्धा काढण्यात आल्या होत्या। आता या अधिसूचनेनुसार रक्कम ही वाटप केली जाणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर 14/10/2024 रोजी शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना या काढण्यात आल्या होत्या। त्याचबरोबर कृषी विभागाच्या माध्यमातून जो डाटा आहे तो तहसीलला पोहोच करण्यात आला होता आणि त्या संदर्भात सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ह्या अधिसूचनेनुसार 25% अग्रिमचा नुकसान भरपाईची रक्कम ही मंजूर करण्यात आलेली आहे। मित्रांनो, परभणी जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं। 14/10/2024 रोजी जून महिन्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं। त्याचबरोबर जुलै महिन्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं। या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आता नुकसान भरपाई मिळणार आहे। मित्रांनो, परत एकदा बीड जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं, म्हणजे जुलै महिन्यात परत एकदा शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि ऑक्टोबर महिन्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं। या दोन्ही जिल्ह्यातील म्हणजे या दोन्ही जे महिने आहेत त्या दोन्ही महिन्याची नुकसान भरपाई या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप केली जाणार आहे। मित्रांनो, लातूर जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं। 14/10/2024 असेल ऑक्टोबर महिन्यात या शेती पिकाचं नुकसान झालं होतं। त्याचबरोबर जून महिन्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं। लातूर जिल्ह्यात दोन्ही महिन्याचं नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप केली जाणार आहे। मित्रांनो, परभणी जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि परभणी जिल्ह्यात ज्या पद्धतीने जुलै महिन्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं त्याच पद्धतीने शेती पिकाच्या नुकसानाचे जुलै महिन्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि या दोन्ही जिल्ह्यात दोन्ही महिन्याची नुकसान भरपाई वाटप केली जाणार आहे। मित्रांनो, त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यात सुद्धा परत एकदा जुलै महिन्यात अवकाळी पाऊस झाला होता आणि अवकाळी पावसाच्या अभावी शेती पिकाचं नुकसान झालं होतं। या जिल्ह्यात सुद्धा परत एकदा नुकसान भरपाई रक्कम ही 2 वेळेस मिळणार आहे। म्हणजेच जे शेतकऱ्यांची आकडेवारी परत डाटा सुपूर्द करण्यात आला होता, आढावा घेण्यात आला होता
त्यामध्ये ते शेतकरी जेवढे पात्र करण्यात आलेले त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे वाटप केले जाणार आहे। मित्रांनो, बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा जुलै महिन्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि जुलै महिन्याच्या नुकसान भरपाईच्या संदर्भात सुद्धा नुकसान भरपाई रक्कम ही वाटप केली जाणार आहे। मित्रांनो, वर्धा जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं ऑक्टोबर महिन्यात। ऑक्टोबर महिन्यात शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि त्या नुकसान भरपाईची रक्कम ही 10 डिसेंबरच्या GR मध्ये मंजूर करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर मित्रांनो, नागपूर जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं। त्यामुळे गोंदिया असेल, गोंदिया जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं। यामध्ये ऑक्टोबर महिन्यात नागपूर जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं, तर सप्टेंबर महिन्यात गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आता नुकसान भरपाई रक्कम ही वाटप केली जाणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, भंडारा जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं। 15/10/2024 रोजी नुकसान झाल्यापोटी ऑगस्ट महिन्यात या शेतकऱ्यांच्या खात्यावर आता नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप केली जाणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, वर्धा जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात सुद्धा नुकसान भरपाई रक्कम ही वाटप केली जाणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, गडचिरोली जिल्ह्यात 31/10/2024 रोजी ऑक्टोबर महिन्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ज्या अधिसूचना काढण्यात आल्या होत्या त्यानुसार हे नुकसान भरपाई रक्कम ही वाटप केली जाणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, नागपूर जिल्ह्यात परत एकदा शेती पिकाचं नुकसान झालं होतं, म्हणजे जुलै असेल ऑगस्ट असेल या दोन्ही महिन्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि या दोन्ही जिल्ह्यातील दोन्ही महिन्याची नुकसान भरपाई नुकसान वाटप केली जाणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, चंद्रपूर जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात आणि सप्टेंबर महिन्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने अधिसूचना काढण्यात आल्या होत्या त्या अधिसूचनेनुसार नुकसान भरपाई रक्कम ही वाटप केली जाणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, परत एकदा वर्धा जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप केली जाणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, ऑगस्ट महिन्यात नाशिक असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल, जळगाव असेल आणि अहमदनगर असेल या जिल्ह्यातील शेती पिकाचं नुकसान झालेल्या पोटी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ज्या अधिसूचना काढण्यात आल्या होत्या अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर आता नुकसान भरपाई रक्कम ही वाटप केली जाणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, सातारा जिल्ह्यात 15/10/2024 रोजी सप्टेंबर महिन्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई रक्कम ही वाटप केली जाणार आहे। सोलापूर जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान 17/10/2024 रोजी झालं होतं, म्हणजे सप्टेंबर महिन्यात या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा पैसे वाटप केले जाणार आहेत। मित्रांनो, पुणे जिल्ह्यातील जो विभाग आहे ते सांगली विभाग आहे, तालुका जिल्हा आहे आणि ज्या विभागाच्या माध्यमातून शेती पिकाचं नुकसान झालं होतं सांगली विभागाच्या, त्या सांगली जिल्ह्यात 17/11/2024 रोजी शेती पिकाचं नुकसान झालं होतं सप्टेंबर महिन्यात आणि या शेतकऱ्यांच्या खात्यावर आता नुकसान भरपाई रक्कम ही वाटप केली जाणार आहे। अशा पद्धतीने या शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप केली जाणार आहे। त्यासाठी 2 हेक्टरची मर्यादा असणार आहे। इंडियाच्या निकषामध्ये काही बदल करण्यात आले होते। 2 हेक्टरच्या मर्यादेत ही नुकसान भरपाई रक्कम ही वाटप केली जाणार आहे। याच्या केवायसी सुद्धा लवकरच केल्या जातील। तशा प्रकारच्या याद्या कृषी विभागाच्या माध्यमातून आपल्याला प्रकाशित केल्या जातील आणि त्यानंतर आपली केवायसी झाल्यानंतर आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ही नुकसान भरपाई 2024 ची वाटप केली जाणार आहे। मित्रांनो, हेक्टरी अनुदान आपल्याला कदाचित 8,000च्या पेक्षा जास्त मिळू शकते, तर 13,000च्या आसपास हे शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई रक्कम ही वाटप केली जाऊ शकते। ज्या पद्धतीने काही भागातील टक्केवारी कमी जास्त असेल अशा पद्धतीने नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप केली जाणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं। नक्की चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर शेअर करा। जय शिवराय।